हॅलो फ्रेंड्स, मी सोनाली ब्युटी पार्लर प्लस सोनालिया ब्युटी सलोन असे माझे 2 सलोन आहे। हे सलोन बिबेवाडीमध्ये आहे। आज फेशियल हा माझा खूप आवडता विषय आहे, कारण मला नेहमी फेशियलवर बोलायला आवडतं। प्लस फेशियलमध्ये मी नेहमी काही ना काही शिकत असते आणि शिकते पण आणि शिकत पण राहते। त्यासाठी आज मला असं सांगायचं आहे की फेशियल म्हटलं की एक कुठलाही फेशियल किट घ्या तुम्ही, की त्यामध्ये तुम्हाला प्रत्येक व्यक्तीवर त्याचा रिझल्ट हा वेगवेगळा येतो। ते का होतं? प्लस तुम्हाला इन्स्टंट ग्लो पाहिजे असतो, की लगेच तुमची स्किन छान व्हायला पाहिजे असते। ते पण का होतं? कारण कुठे कुठे आपण त्यावेळेस काय करतो की आपण एखादं वेगळं सिरम वापरतो, प्लस मशीन ट्रीटमेंट देतो। मशीन ट्रीटमेंटनं काय होतं की तुमच्या ते स्किनमध्ये जी क्रीम आहे ती छान प्रकारे पेनिट्रेट होते आणि त्यामुळे पण ग्लो येऊ शकतो। पण तुम्ही जर म्हणाल की मला हर्बल फेशियल करायचं आहे आणि हर्बल फेशियलचा मला तसा ग्लो द्या, प्लस तुम्ही खूप क्रीम घ्या आणि ते तुमच्या स्किनमध्ये ते चांगली मुरवा, पण ते तसं होत नसतं। कारण कुठल्याही क्रीममध्ये छोटे छोटे पार्टिकल्स असतात, जे अणुरेणू जे आपण म्हणतो। तर ते जेव्हा आपण फेशियल जेव्हा मसाज करतो तर ते एकदम आतमध्ये जात नाही। जर असं असतं तर पाणीसुद्धा आपल्या स्किनमध्ये मुरलं असतं आणि आपली स्किन छान फुलली असती, पण असं नसतं। फक्त काय करायला पाहिजे, आपण ग्लोच्या मागे न जाता तुम्ही ग्लो देण्यासाठी मेकअप आर्टिस्ट खूप बसलेले आहे। ते तुम्हाला छान तयार करून छान ग्लो तुमच्या स्किनला देईल आणि सुंदर दिसेल। पण असं नसतं, आपल्याला नेहमीसाठी सुंदर राहायचं आहे। मेकअपमध्ये आपण एकच दिवस सुंदर दिसू, पण नेहमीसाठी जर तुम्हाला सुंदर राहायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या स्किनची काळजी घेणं फार गरजेची आहे। तुम्ही फेशियलमध्ये हे बघितलं पाहिजे की तुमची स्किन रिंकल फ्री कशी राहणार, सुरकुत्या कशा कमी होणार, प्लस तुमच्या स्किनमध्ये तुमचं एज कमी कसं दिसणार, स्किन छान कशी होणार, त्यानंतर स्किनचं जे स्ट्रक्चर आहे ते कसं चेंज होणार, ह्या गोष्टीकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे। आणि 35 नंतर तर महिन्यातून 2 वेळा फेशियल करणं खूप गरजेचं आहे, पण चांगल्या ब्युटी सलोनमधून करा, जेणेकरून त्यांना त्यामधली चांगली माहिती असली पाहिजे, स्किनची माहिती असली पाहिजे। पण स्किनची काळजी घेणं खूप गरजेचं आहे। आता या धावपळीच्या जगामध्ये आपण स्वतःकडे लक्ष बिलकुल देत नाही, तर प्लीज स्वतःकडे लक्ष द्या आणि छान राहा, हेल्दी राहा। थँक्यू।